दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। मैं गोंदिया से देवेंद्र दमाय। इस वक्त की सबसे बड़ी खबर जो मैं आपको दिखाने जा रहा हूँ, गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले एक छोटे से गांव पालेवाड़ा हेट्टी बोरी टोला। अब इस गांव में दरअसल क्या हुआ, इस गांव में पानी को लेकर हाहाकार मच चुका है और पानी की वजह से जो है यहाँ की जनता रास्ते पर उतरने को तैयार है। यहाँ की जनता जो है पंचायत को बार बार पूछती है कि हमारे गांव में पानी की टंचाई है, तो अब हमारा क्या होगा। दर्शकों, एक तरफ देखा जाए तो यह जो है जलकुंभ ग्रामीण पानी पुरवठा विभाग पालेवाड़ा नल पानी पुरवठा योजना के तहत यह जो है टंकी लगी है और इस गांव में यदि अगर देखा जाए तो पानी का हाहाकार मचने की वजह से इस गांव की जो जनता है, यहाँ के स्थानिक जनप्रतिनिधि है, वह जो है धरना प्रदर्शन करने की भी बात कर रहे हैं। एक तरफ संबंधित अधिकारी, संबंधित प्रशासन विभाग क्यों इस बात की दखल नहीं ले रहा है। एक तरफ देखा जाए तो दखल नहीं लेने की वजह से इस गांव में पानी को लेकर हाहाकार तो मच चुका है और जिला नियोजन समिति के अंतर्गत 2 सोलर पंप की स्कीम आई थी, उसके जरिए जो है गांव के लोगों ने बताया कि पानी कुछ % गांव में मिल रहा है। लेकिन कहीं ना कहीं देखा जाए तो आज आजू बाजू के जो पालेवाड़ा हेट्टी बोरी टोला गाँव में जो है पानी को लेकर हाहाकार मचने की वजह से धरना प्रदर्शन करने की भी बात कही जा रही है। इस बात को लेकर यहाँ की पंचायत से भी हमने पूछे कि इस गांव में पानी की समस्या को लेकर आपने क्या किया, तो उनका कहना आ रहा है कि जल जीवन मिशन के तहत यहाँ पे कुछ महीनों के पहले जो है काम हुआ, वह काम जो है प्रलंबित हुआ है और रुका हुआ है और काम रुकने की वजह से इस गांव में पानी का हाहाकार मचा है। कहीं ना कहीं इस गांव की जनता जब हमें सवाल करती है कि हमने आपको चुनकर दिए तो हमारा क्या होगा, हमें पानी मिलेगा या नहीं मिलेगा, एक सबसे बड़ा सवाल उन्होंने दाग दिया है। जानने का प्रयास करते हैं यहाँ के सरपंच है, उप सरपंच है, यहाँ के गाँव के जो लोग हैं उनसे। नमस्कार, मी मोनिका कमलेश डहारे, ह्या गावची सरपंच। आम्ही मागच्या वर्षी सुद्धा ह्यासाठी कंप्लेंट केली होती व आम्ही जिल्हा परिषद मध्ये पण कंप्लेंट केले आहोत। जे जिल्हा परिषद मधून जे जलजीवन मिशन जे अंतर्गत कामं होत आहेत ते ठप्प पडून आहेत आणि याच्या आधी सुद्धा जे कामं केले आहेत ते एकदम लोकल क्वालिटीचे काम झाले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक प्रमाणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी भेटण्याची काही शक्यता आहेच नाही आणि जी विहीर आहे ती पण 12 महिन्यामध्ये साठून जाते। त्यांनी मला वाटते चांगले आणि सर्वे वगैरे करून तिथे घेतलं नसेल, पण ते या आधीची गोष्ट झाली। याच्यानंतर त्यांना येऊन आमच्या गावामध्ये आमच्या गावची परिस्थिती पाहायला पाहिजे व त्याच्यावर चांगला तोडगा काढायला पाहिजे व लक्ष द्यायला पाहिजे। कारण परिस्थिती अशी आहे की ते टंकी उभी आहे बोरटोल्यावरची जलजीवन मिशनची, पण तिथलं काम झालं नाही आहे, तिथं अजूनपर्यंत पाण्याची सुविधा झाली नाही आहे। तर टंकी उभी करून अर्थ काय आहे ना। आणि गावच्या लोकांना काय वाटते, जर काम होत आहे तर आम्हाला पाणी मिळेल, 2 वर्ष झाले आम्हाला पाणी मिळेल ह्या अपेक्षेमध्ये लोक आहेत। प्रत्येक दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये येऊन विचारतात की मॅडम तुम्ही हा काम केला, आम्हाला पाणी भेटत नाही आहे। तर आम्ही कसं आश्वासन देतो त्यांना की आज नाही उद्या होईल, परवा होईल, पण जिल्हा परिषदवाले ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहेत की आम्ही काम पूर्ण करू, पाण्याची जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू। तर मला वाटते आधी त्यांना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्यानंतरच म्हणजे आपण हे मान्य करत आहात का कुठं ना कुठं जिल्हा परिषदचे जे कार्यकारी अभियंता आहेत, उपकार्यकारी अभियंता आहेत, यांच्या कुठं ना कुठं आपल्या गावाकडे दुर्लक्ष आहे? हो, मी ह्या गोष्टी डायरेक्ट बोलत आहे की त्यांचं दुर्लक्ष आहे। कारण जर दुर्लक्ष नाही राहिलं असता तर अजून आतापर्यंत जे जलजीवन मिशनच्या ज्या आमच्या पूर्ण एरियाच्या जलजीवन मिशनच्या ज्या टंकी आहेत त्या ठप्प पडून नाही राहिल्या असत्या। आम्ही मागच्या वर्षी सुद्धा ह्याच गोष्टीवरती प्रयत्न केला होता। मला वाटते ज्या दिवशीपासून मी पदावर आली आहे त्या आमचा सगळ्यात मोठा प्रयत्न हाच होता की गावाला पाणी उपलब्ध करून देऊ। पण आम्ही जर ह्याच गोष्टीमध्ये असफल पडत आहोत तर आम्ही आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करू, वर जर नाहीच सक्सेस झाला तर आम्ही आंदोलनाचे इशारा देतो। मी पालेवाडा गावचा उपसरपंच आहे आणि माझा गाव जो आहे पिण्याच्या पाण्याकरिता अत्यंत दुर्बल अशी व्यवस्था आहे आणि आमच्या गावामध्ये 2 ते 3 वर्षाच्या अगोदर सरासरी 1 करोडची जलजीवन मिशनची पाण्याची योजना होती, पण ते विहिरीचा जो सर्वे झाला बहुतेक तो टेक्निकली झाला की नाही झाले मला काही माहीत नाही, पण त्या विहिरीला 12व्या महिन्यातच पाणी आटून जातो आणि पाण्याची समस्या निर्माण होते। आणि आमच्या गावाला DPTC माध्यमातून 2 सोलरची योजना मिळाली आहे आणि त्या दोन्ही सोलरच्या योजनेला पाणी चांगल्या प्रकारे येतो। मात्र गव्हर्नमेंट कडून जे जलजीवन मिशन मार्फत जी 1 करोडची योजना आहे
ती आतापर्यंत फेल्युअर आहे आणि बोरीटोला येथे सुद्धा एक टंकीचे काम झाले आहे, पण ते अधुरे आहे आणि बोरीटोला ते पालेवाडा ही पाईपलाईन झालेली आहे. याच्यातही आम्हाला असं वाटते की ती योजना सुद्धा सक्सेस नाही. जेणेकरून आम्हाला विनंती आहे की जलजीवन मिशनचे जे मुख्य कार्यकारी अभियंता जे कोणी असतील आणि उपकार्यकारी अभियंता आणि तेथील सगळ्या मंडळांनी आमच्या गावाला भेट द्यावं आणि आमच्या गावाची जी मुख्य पाण्याची समस्या आहे तिचं निराकरण करावं. आणि मी कलेक्टर साहेबांना सुद्धा आवर्जून सांगतो की ते एक वेळ तरी माझ्या पालेवाडा गावाला भेट करावी आणि आमच्या गावातील जी पाण्याविषयी जी परिस्थिती निर्माण झाली आणि जी दरवर्षी परिस्थिती निर्माण होते तर त्याचा एक वेळ तरी कायमच्या काहीतरी योजना आणावी जेणेकरून भविष्यात कधीही पाण्याची अव्यवस्था होणार नाही. मी आणि आमचे सरपंच मॅडम आम्ही सगळे लोक ह्या वेळेच्या अगोदर जे माननीय आमदार श्री चंद्रिका पुरे सर यांच्यासोबत आम्ही पिण्याच्या पाण्यावर भरपूर म्हणजे आम्ही त्यांना विनवणी केली आणि रब्बीसाठी सुद्धा आम्हाला काही व्यवस्था करून द्या याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा घेतली. तर त्यांनी सांगितलं होतं सरांनी की बा घुमारा डॅममधून काही व्यवस्था होऊ शकते का. तर आम्ही घुमारा डॅमचे जे अभियंता आहेत त्यांच्यासोबत गेलो होतो, पण त्यांनी घुमारा डॅमची जी कॅपॅसिटी आहे ती कमी आहे असं म्हटलं. तर धापेवाडा हा प्रकल्प आहे, इथून आमच्या गावाला जर उपसा सिंचन होऊन जर पाणी येऊ शकतो तर ह्याच्यावर तरी काही लक्ष द्यावं पदाधिकारी आणि आम्ही भरपूर प्रयत्न केला की बाबा आमच्या गावची जी पाण्याची समस्या आहे तिचं निवारण व्हावं. मात्र आतापर्यंत आम्हाला असं आढळून आलं की आतापर्यंत पाण्याची काही म्हणजे व्यवस्थेवरती काही प्रयत्न करण्यात आलेले नाही आहे. आले तरी ते मनातून करण्यात आलेले नाही आहे असे आम्हाला आढळून आले. तरी भविष्यामध्ये आम्ही आमचे 3 गावाची एक ग्रामपंचायत आहे, आम्ही 3ही गावची आणि आमच्या गावच्या आजूबाजूचे 4 ते 5 गाव सगळे पाण्यामुळे हाहाकार मचलेला आहे. तर आम्ही सगळे तीव्र आंदोलनाची असे आम्ही इशारा करत आहोत. नागरिक आहोत आम्ही इथं ग्रामपंचायतमध्ये सगळे गावातले लोक आलेले आहोत. आमच्या गावामध्ये प्यायला गुंडीभर पाणी मिळत नाही आहे. तरी आमची अशी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अशी विनंती आहे की आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी. नाहीतर आम्ही जिल्हा परिषद समजा कुठे आमचं जिथं आम्हाला समजलं तिथं आम्ही आंदोलनाचा इशारा करू. मला पाणी पाहिजे जसा चुनाव येतं हे पदासाठी वोटिंग पाहिजे म्हणून आम्ही पाण्याची व्यवस्था करून देऊ. आता का नाही करून राहिले आम्ही याच्यासाठी समोर मांडणार आहोत. कलेक्टरच्या जवळ धरण्याकरता मी तयार आहोत. बोरीटोला इथं सोलर स्टँडचं योजना आलेली आहे आणि गेल्या 1 महिन्यापासून ते सोलर स्टँड आणि हातपंप हे बंद पडून आहे. आम्ही गावातील सर्व लोक पाण्याच्यासाठी एक व्यक्तिगत ज्यांच्याकडे बोर आहेत त्यांच्याकडून पाणी विकत घेत आहोत आणि समोर येणाऱ्या भविष्यात 1 महिन्याच्या आतमध्ये पाण्याची समस्या सोडवली गेली नाही तर आम्ही प्रशासनासमोर किंवा जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन करण्याची तयारी ठेवत आहोत. जैसे कि दर्शकों आपने देखा इस गांव के जो सरपंच है, उप सरपंच है, यहाँ के लोग हैं, उनका कहना आ रहा है पालेवाड़ा हेट्टी बोरीटोला इस गांव की अगर पानी की समस्या हल नहीं होती तो आने वाले समय में धरना प्रदर्शन और आंदोलन करने की बात करें. तो दर्शकों क्या इस गांव की पानी की समस्या हल हो पाएगी या संबंधित विभाग के जो कार्यकारी अभियंता है, उप कार्यकारी अभियंता है वह ध्यान दे पाएंगे? एक सबसे बड़ा सवाल खड़ा है. जिला नियोजन समिति के माध्यम से जो सोलर पंप लगाए गए थे उससे पानी तो कुछ % गांव में मिल रहा है, लेकिन गांव में ऐसी भी कुछ जगह है जहां पानी नहीं मिलने की वजह से हाहाकार मचा है. दर्शकों अब यह क्या धरना आंदोलन का रूप तो नहीं ले पाएंगे गांव के लोग? यह एक सबसे बड़ा सवाल खड़ा है. पंचायत भी रास्ते पे उतरने को तैयार हो चुकी है. तो दर्शकों बहुत ही जल्द अगले पार्ट में मिलेंगे. मैं गोंदिया से